सातपूर परिसरातील ग्रामदैवत श्री सप्तशृंगी देवी मंदिरात वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा। नवीन सातपूर परिसरातील ग्रामदैवत असलेल्या श्री सप्तशृंगी देवी मंदिरात श्री सप्तशृंगी देवी ट्रस्टच्या वतीने शुक्रवार दिनांक मे 22 रोजी वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। भक्तिमय वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले असून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली। ट्रस्टचे अध्यक्ष श्री बाळा अशोक गवळी व ट्रस्टचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते। या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे प्रसिद्ध भागवताचार्य भ.प. कन्हैया महाराज ब्रह्मापूरकर मध्य प्रदेश यांच्या सुश्राव्य कीर्तन सेवेचे आयोजन करण्यात आले होते। महाराजांनी आपल्या कीर्तनातून गवळी परिवाराच्या धार्मिक कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला। सायंकाळी झालेल्या या कीर्तनातून भगवती मातेचा अनोखा भक्तिमय अनुभव भाविकांना मिळाला। याशिवाय सकाळी श्री सप्तशृंगी देवीचा विधिवत अभिषेक करण्यात आला। दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले। तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। भाविकांनी मोठ्या भक्तिभावाने महाप्रसादाचा लाभ घेतला। युवा चतुर्थी न्यूज। राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्त्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने। माता पार्वती एक दिवशी विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करत होती। विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करत असताना भगवान सांब सदाशिव माता पार्वतीला विचारतात, का ग पार्वती काय करते? म्हटले, देवा मी विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करते। किती वेळ लागेल ग? 1 तास लागेल देवा। मग मला भूक लागलीये, मला जेवण वाढ नाही देवा। जोपर्यंत विष्णू सहस्त्रनामाचा पाठ होत नाही तोपर्यंत मी तुम्हाला जेवण देणार नाही। पार्वतीला देव म्हटले, महादेव म्हटले, पार्वती म्हणजे साक्षात सप्तशृंगी। महादेव आपले पिता आहे आणि सप्तशृंगी आपली माता आहे, म्हणजे पार्वती आपली माता आहे। पार्वती इकडे ये बघू, इकडे ये। पार्वती माता भगवान शिवाच्या जवळ जातात। पार्वती कोणता जप करते का तू? म्हणजे विष्णू सहस्त्रनामाचा। आता पार्वती तुला जर विष्णू सहस्त्रनाम शॉर्टकट म्हणायचं असेल तर माझ्या मागे म्हणे देवा हे तर खूप चांगलं होईल। मग भगवान शिव बोलू लागले, पार्वती मन बरं राम। पार्वती माता मागे बोलू लागल्या, राम। बोले हो गया विष्णू सहस्त्रनाम। राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्त्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने। भगवान श्री हरी विष्णूच्या सहस्त्रनामांची बरोबरी एक राम नाम करते। राम नाम हे पावन पढ़ के देखो रामायण मेरे मन का मन भावन पढ़ के देखो रामायण। राम नाम पावन आहे महाराज, आणि म्हणून राम नामाचं चिंतन करा अधिक मासामध्ये, पुरुषोत्तम मासामध्ये। काही विषय चालला होता नगरचे अशोक काकांनी अनेक गरिबांची लेकरं नोकरी मिळवून दिली, त्या लेकरांना अनेक गरिबांना मदत केली, समाज सेवा केली। आणि म्हणून ते आज एक पत्र आलं, मला वाटतं हे मागे स्टेडियम आहे, त्या स्टेडियमला अशोक काका गवळींचं नाव दिलं। त्याला जोरात टाळ्या वाजवा। गए हुए कभी आते नहीं उनकी याद आती है। एकदा जो माणूस आपल्यातून निघून गेला तो पुन्हा परत येत नाही, पण त्या माणसाची आठवण येते। काकांचं स्मरण म्हणून त्या स्टेडियमला श्री अशोक काका गवळी हे नाव देण्यात आलं। म्हणजे काका आता अमर झाले, काका आता अमर झाले। आणि लोकेश दादांचं कार्य बघून मला खूप आनंद झाला की लोकेश दादांनी काकांचा तो आध्यात्मिक वारसा माझ्या वडिलाचे माझ्या वडिलाची मिरासिका देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा। या नियमाला अनुसरून आमच्या आदरणीय लोकेश दादांनी हे खूप नियोजन सुंदर केलं। आता माझी पंचायत अशी झालेली आहे की आदरणीय राहुल महाराजांनी माझ्यावरती या कीर्तनाचा खूप प्रेशर टाकला, आणि विशेष म्हणजे लोकेश दादांचं माझ्यावरती अत्यंत प्रेम असल्यामुळे लोकेश दादांचाही आग्रह होता आणि राहुल महाराजांचा प्रेशर होता। आता प्रेशर पण तो मागे लागल्यामुळे मला काही नाही करता आलं नाही, नाहीतर ते एकदम ब्लॅकमेलिंग असते, मग ते कसं होईल पुढे काय